नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असा असणार आहे पहा आणि मोस्ट डिमांडेबल असा व्हिडिओ असणार आहे. कारण खूप सारे जे कॅन्डिडेटची कमेंट्स होते की डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स किंवा वेब डेव्हलपर फ्रेशरसाठी आणि एक्सपिरियन्ससाठी अशा दोन्हीसाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आणखी एक गुड न्यूज आहे. जसं आपण इक्लरसाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी जी आपण इंटरव्ह्यूची जी डेट सांगितलेली आहे तर ती 13 तारीख सांगितलेली होती. तर गुड न्यूज अशी आहे तर ती डेट एक्सटेंड झालेली आहे आणि तुम्ही 15 तारखेपर्यंत इंटरव्ह्यूला जाणार आहात. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करण्यात येईल. तर तिथून तुम्ही तो एकदा व्हिडिओ पहा आणि जॉब डिटेल जी असणार आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन जे आहे तर ते सेम आहे. फक्त ती डेट आहे तर 13 तारखेच्या ऐवजी 2 दिवस डेट एक्सटेंड झालेली आहे आणि तुम्ही 15 तारखेपर्यंत इंटरव्ह्यूला येऊ शकता. तर जे पण कॅन्डिडेट त्या ठिकाणी एक्लर्स मध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहे त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. कंपनी पण खूप चांगली आहे आणि ऍज अ फ्रेशर किंवा ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे फायनान्स, अकाउंटिंग किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग तर अशासाठी इंटरव्ह्यू होणार आहेत. पहा या व्हिडिओमध्ये पहा आपण ऍज अ फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशा दोन्ही कॅन्डिडेटसाठी हा इंटरव्ह्यू असणार आहेत. आणि कंपनी जी आहे तर ते टीसीएस मध्ये म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड तर या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होणारच आहेत. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपले टीसीएस आणि विप्रो मध्ये रेफरन्स आहेत. आणखी एक गुड न्यूज मध्ये आता कॉग्निझंट मध्ये पण आपला रेफरन्स जनरेट केलेला आहे. तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस कॉग्निझंट साठी आपण इंटरव्ह्यू बद्दल माहिती देणारच आहोत तर त्या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स पण डिटेल आपण नक्कीच देणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ एवढा महत्वाचा असणार आहे कारण याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं बीसीएस झालेलं आहे, बीसीएस कुठल्या फील्डमध्ये, आयटी मध्ये, डेटा सायन्स मध्ये, त्याच्यानंतर जे पण वेगवेगळे फॅकल्टीज आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वपूर्ण, मॅथमॅटिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या किंवा डेटा सायन्स तर नॉर्मलीच आहे किंवा सीई ज्यांचं झालेलं आहे. ठीक आहे, तर खूप महत्वाचे असा हा व्हिडिओ होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यांना कशा प्रकारे इलिजिबल आहेत, काय काय त्याच्यासाठी डिझिग्नेशन राहणार आहे, कुठले कुठले कॅन्डिडेट इलिजिबल आहेत किंवा त्याच्यासाठी काय करायचं आहे आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट म्हणजे त्यांच्यासाठी कोणाकोणासाठी एक्सपिरियन्ससाठी म्हणजे एसएपी साठी आहे का आणखी कोणासाठी आहे आणि कुठे इंटरव्ह्यूला यायचंय आता आपण संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या मार्फत देणार आहोत. तर जे फ्रेशर पासून आपण स्टार्ट करणार आहोत पहा, तर फ्रेशर कुठले फ्रेशर आणि त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आता आपण ह्याची इन्फॉर्मेशन देणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला काही क्वेरीज वगैरे येणार नाहीत. इन केस तरीही तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आता पहा इलिजिबल कोण कोण आहेत आता आपण हे गो थ्रू करणार आहोत. त्याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे पहा काय त्यांनी सांगितले. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर टीसीएस, बीएससी इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग फॉर बॅचेस ऑफ 23 अँड 24. टेस्ट इलिजिबिलिटी असणारे कोर्सेस अँड डिसिप्लिन. So now we have detail like full-time graduate from BCA, BSc. Now in BSc we have a field like IT, computer science, mathematics, data science, statistics, physics, chemistry, electronics, cyber security, biochemistry. CSIT from the batch of 23 and 24 are eligible. Now the most important factor is percentage. Minimum aggregate all subject percentage is like 50% and more than 50%. In that 10th 12th and graduation which includes successfully completion of final year semester. So you all can see all the details in your screen. Now the batch of 23 in shown details like candidates should not have the backlog at the time of appearing for the TCS selection process. The course should have been completed within the stipulated duration of the courses. No backlog candidates can eligible for this. You have to be passed out from 23 batches. And now the batch of 24, one active backlog at the time of appearing for the TCS application process permitted. Now it's mandatory that the course be cleared and completed within the stipulated time duration of the course without any backlog to the eligible of joining TCS IT selected. Now it's very important factor. Now don't be confused in that both options. Batch of 23 there is clearly mentions no backlog. Candidate should not have any backlog. And now batch of 23, batch of 24. If you have a one backlog, active backlog, it is okay. But at the time of your joining, it should be clear. Okay. Now the gap and break in education. Now it's mandatory for students to declare the gaps in education if any in the TCS application form.
If you have any education gap, then please mention. Overall academic gap should not exceed 24 months until the highest qualification. Now this is a very most and important condition from the TCS. Guys, please understand, if you have any education gap, it is okay if it is only 2 years. More than 2 years or more than 24 months gap, it is not allowed in the TCS. Fourth one option is there. Now there is extended education. Now the point extended education what reflects. Now it is mandatory that the course be cleared and completed within the stipulated duration of the courses without any backlogs to be eligible for the joining in TCS. Like I am already explained this point. I think no need to recover that point. Now the course type is there. Only full-time courses will be considered. Part-time correspondence courses will be not considered. Only the candidates who have done the full-time courses, only that type of candidate can eligible. The candidates who have completed their secondary and senior secondary courses from, now there is a National Institute of Open Schooling, NIOS, are also eligible apply for other courses are full-time. That means National Institute of Open Schooling, if any candidate done their courses from this university or courses, that candidate also eligible. Age, the most important factor is age. Minimum age is 18 years and maximum age is 28 years. And note is very important, guys. Now you can see all the notes and all the details is there. The note is clearly mentioned that तुम्ही जे पण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत, जे पण इन्फॉर्मेशन तुमच्या समोर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फिल करता तर ती तुमच्या सोबत ट्रू असली पाहिजे. कुठलीही डिटेल तुम्ही हाईड करू नका असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे, की हायरिंग कॅटेगरीज मध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे हे आता आपण समजून घेऊया. So they mention like CTC for Ignite 2.8 LPA and CTC for Smart 1.9 LPA. And the most important point is additionally candidate offered under Ignite will have opportunity to participate in programs that can enhance their identity, career growth and compensation of the extent 2.5x as early as within 1 to 2 years of joining. तुम्ही एकदा जॉईन केल्याच्या नंतर 1 ते 2 वर्षामध्ये तुमचं पॅकेज किती इन्क्रीज होणार आहे, 2.5x. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचशा कॅन्डिडेटला आता या ठिकाणी असं वाटू शकतं की TCS सारखी कंपनी आहे आणि फ्रेशरला हे खूपच पॅकेज कमी दिसत आहे. पण ऍटलिस्ट तुम्हाला 1 ते 2 वर्ष झाल्यानंतर जो डिफरन्स आहे हा किती होणार आहे, डायरेक्टली तुमचा हा जो पॅकेज वाढणार आहे 2x ने वाढणार आहे, नॉट 2x, 2.5x. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि जी तुमची सॅलरी आहे हे तुमच्या समोरच आहे किंवा हे तुम्हाला समजलंच असेल बा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी पॅटर्न काय काय असणार आहे. TCS पॅटर्न आहे म्हणजे इलिजिबल काय आहे किंवा प्रोसेस काय राहणार आहे तर हे समजून घेऊया आपण. तर TCS Ion is the test provider for the TCS BSc Ignite and Smart hiring process. Candidates have appear in the person to take the test. The duration of assignment is 120 minutes and divided into 4 sections. जी तुमची टेस्ट होणार आहे तर ती 120 मिनिट्सची असणार आहे आणि कुठल्या 4 सेक्शन मध्ये डिवाइड असणार आहे पहा. द फर्स्ट वन न्यूमेरिकल ॲबिलिटी, सेकंड व्हर्बल ॲबिलिटी, थर्ड वन रिझनिंग and the fourth one coding is optional. Now the candidate can solve the coding question using any of these language. Now the language is mentioned also there like C, C++, Java, Python, like this language is there. So this is the TCS pattern, or what is the TCS pattern? I think you will get information, and the information is all you've seen in your screen. Now the batches, like I am already shown these all details, like what batches pass out needs the candidate, and the educational detail is there also. But still you'll have some confusion, so you can see in the screen. Mention is like that: BCA, BSc, BSc IT, computer guys, science, mathematics, data science, statistics, physics, chemistry, electronics, cyber security, and biochemistry. C candidate also can eligible. The batch of 23 and 24, these guys can eligible, or the candidate who will pass out in 23 and 24 can eligible for this TCS Ignite, BSc Ignite and Smart hiring.
Now what is, now you all can think, now what is the TCS Ignite and TCS Smart? Now we declare what is now we'll share this some point of both. A student who perform exceptionally will doing in the TCS BSc Ignite and Smart hiring selection process will get the opportunity to join the TCS software program. This program trains you the trending technologies and will open the doorway to holistic and global IT career at par with engineers. The key features of the program. Now, what is key features? World-class initial learning programs. TCS BSc Ignite offers one of the world's best initial learning, specially tailored for science graduates to perform high-quality software engineering jobs. A unique blend the cutting-edge technologies, art, and innovation. Learn by building exciting innovative products using technologies like cloud and blockchain, robotics and digital engineering. ठीक आहे, तर हे डिटेल तुमच्या समोर आहेच पहा. तर TCS स्मार्ट आणि TCS BSc इग्नाइट काय आहे, तर जे पण सायन्स कॅन्डिडेट आहेत, ज्यांचं BCS कॅन्डिडेट आहेत, कॉम्प्युटर सायन्स IT रिलेटेड जे पण झालेलं आहे, जसं IT आहे, मॅथमॅटिक्स आहे, डेटा सायन्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सायबर सिक्युरिटी आहे, बायोकेमिस्ट्री, याच्यामध्ये जे ग्रॅज्युएट आहे 23 आणि 24 बॅचचे, तर अशा सगळ्यांना हे TCS हायर करत आहे. तर 23 आणि 24 चे जे बॅच पास आउट आहेत, एज्युकेशन डिटेल तुमच्या समोरच आहे किंवा मी दोनदा ते रिपीट केलेले आहे, तुमच्या लक्षातच आला असेल. एकच कंडिशन आहे की या बॅचचे जे पास आउट आहेत त्यांना 50% हे मार्क्स असायला हवेत. तर याच्यासाठी जे इलिजिबल क्रायटेरिया आहेत किंवा जे पण इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, हे तुम्हाला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी TCS ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. तर तो फॉर्म तुम्हाला स्वतः सबमिट करायचा आहे. तर त्या ठिकाणी ईमेल आयडी असणार आहे, तुमचे जे पण डिटेल्स आहेत तर ते ऍज पर आधार कार्ड हे तुम्हाला फिल करायचे आहेत. पहा, तुम्ही एकदा त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ऍडिशनल सगळी इन्फॉर्मेशन समोर येणारच आहे. तिथे तुम्हाला दोन ऑप्शन असतील, IT आणि BPS. तर ऑफकोर्स तुम्हाला IT सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर हे फ्रेशर साठी होते. पहा, जे पण फ्रेशर कॅन्डिडेट आहेत 23 आणि 24 बॅचचे पास आउट. आता एक्सपिरियन्स कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण हायरिंग असणार आहे TCS मध्ये. तर कोणाकोणासाठी असणार आहे किंवा ते वॉक इन ड्राईव्ह असणार आहे, तर लोकेशन कुठं आहे आणि त्याच्यासाठी पण TCS ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर TCS ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करताना फ्रेशरसाठी तुम्हाला स्वतः सबमिट करायचं आहे आणि जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी मी स्वतः तुम्हाला जे ऍप्लिकेशन आहे ते जनरेट करून देणारच आहेत. आता याच्यामध्ये कोण कोण आहे, फ्रेशर आहेत का एक्सपिरियन्स आहेत किंवा IT मध्ये कोणाकोणासाठी रिक्रुटमेंट असणार आहे, आता आपण ही वन बाय वन गो थ्रू करणार. आता याच्यामध्ये काय काय सांगितले, जॉब डिस्क्रिप्शन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. पहा, कॉम्पिटन्सी काय आहे किंवा काय सांगितलेलं आहे. पहा, ओरेकल ऍप्स टेक्निकल साइट जी पण आहे स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे. शुड हॅव एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स इन इंटरफेसेस, डेटा कन्व्हर्सेशन, एक्सटेन्शन्स किंवा फंक्शनल नॉलेज ऑफ SCM अँड OPM मॉडेल. तर या प्रकारे पहा आहे हे या कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट राहणार आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हेही तुमच्या समोर दिसतच असेल. पहा, त्यांनी काय सांगितले, फंक्शनल डोमेन एक्सपोजर इन SCM अँड OPM मॉडेल, नॉलेज ऑफ फायनान्स मॉडेल्स. याच्यासाठी पहा क्वालिफिकेशन काय काय आहे किंवा कोण याच्यासाठी आहे, ज्यांचं BE झालेलं आहे, BTech झालेलं आहे किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे, तर हे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत. याच्यासाठी टोटल ज्या आहेत 30 पेक्षा जास्त ओपनिंग असणार आहेत आणि ही जी पोस्ट आहे याच्यासाठी त्यांना एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. किती एक्सपिरियन्स पाहिजे, ज्या कॅन्डिडेटला 6 to 11 इयर्स एक्सपिरियन्स आहे. तर ही टोटल टेन्युअर्ड एक्सपिरियन्स साठी ही जॉब पोस्ट आहे. जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही स्क्रीनवर पाहिलंच असेल. तुम्हाला या रिलेटेड जर एक्सपिरियन्स असेल, तुमची प्रोफाईल जर जनरेट करायची असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. आणि याचा जो ड्राईव्ह असणार आहे हा 15 जूनला आहे 9 AM to 1 PM. आणि याचे जे लोकेशन आहे हिंजवडी फेज 3 या ठिकाणी असणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड लोकेशन जे आहे हे तुम्ही मॅपवर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. या ठिकाणी तुम्हाला ड्राईव्ह हा 15 जूनला आहे. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. जो सेकंड या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे TCS कडून आलेली पहा, तर ती SAP बेसिस साठी आहे. SAP बेसिस आपण म्हणूया त्यासाठी. आणि याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे पहा, तुम्हाला मस्ट हॅव नॉलेज कशामधलं पाहिजे, नॉलेज ऑफ SAP बेसिस, नॉलेज ऑफ SAP अपग्रेडेशन अँड मायग्रेशन,
हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन ऑरेकल अँड हाना डीबी सॅप अरेचिव्ह. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर मिळालीच असेल. गुड टू हॅव काय सांगितलेलं आहे, सॅप कंपोनंट्स, ECC, PI अँड सोल्युशन मॅनेजर किंवा क्लाउड मायग्रेशन याच्यामध्ये जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. हे तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळालीच असेल. TCS मध्ये म्हणजे सॅप कोर्सेससाठी काय काय त्यांना स्किल्स रिक्वायर्ड आहेत. आता याचा पण ड्राईव्ह जो सेम आहे 15 जूनलाच होणार आहे. लोकेशन पण सेम आहे, 9:30 to 1:30 याचा जो ड्राईव्ह राहणार आहे. आणि याच्यासाठी जो एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे तर तो 4 to 12 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. ज्या पण कॅन्डिडेटला SAP मध्ये एक्सपिरियन्स आहे, सॅप बेसिस मध्ये, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा हानामध्ये, ठीक आहे, तर हे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. पुणे लोकेशन असणार आहे, पुणे महाराष्ट्र. तर फ्रेशरसाठी पहा तुम्हाला स्वतःला जी लिंक दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन जनरेट करायचं आहे. आणि जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तर ते जर इंटरव्ह्यूला येणार असतील किंवा त्यांचा जर सेम पॅटर्न मध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. मी तुमची त्या ठिकाणी प्रोफाईल जनरेट करून देईल. इंटरव्ह्यूची जी डेट आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटची ही 15 जून आहे. आणि ऍज अ फ्रेशर जे कॅन्डिडेट आहे तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला किंवा जे टेस्ट संदर्भात जी डिटेल असणार आहे, जे पण लोकेशन तुम्ही निवडाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ती टेस्ट द्यायची आहे. तर संपूर्ण इन्फॉर्मेशन ही तुम्हाला मेलवर येणार आहे. त्यामुळे जो पण तुमचा पर्सनल मेल ID आहे हा क्लिअरली त्या ठिकाणी मेन्शन करा. त्या मेलवरच तुम्हाला त्या ठिकाणी फ्रेशरसाठी संपूर्ण इंटरव्ह्यूची डिटेल येणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये पहा आपण फ्रेशर आणि एक्सपिरियन्स TCS मध्ये दोन्हीही रिक्रुटमेंट शेअर केलेलेच आहेत किंवा खूप दिवसापासून फ्रेशरसाठी आपल्याला कमेंट्स येत होत्या हे डेटा सायन्स साठी व्हिडिओ बनवा. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा ठरणार आहे. ज्या कॅन्डिडेटने अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.